ते तर आहेच आहे, पण या पलीकडे जाऊन ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, मी कोण, कोहम, हे ज्ञान आहे भगवंताला. आणि त्या आत्मस्वरूपाची मी कोण आहे याची प्रचिती वेळोवेळी भगवंतांनी दिलेली आहे. यशोदा मातेला दिली आहे, गोकुळवासियांना दिली आहे, सगळ्यांना आर्यावर्तात देत होते आपल्या पराक्रमाने. अगदी लहान वयापासून माती खाल्ली भगवंतांनी. तोंड उघड म्हटल्यानंतर तोंड उघडलं, विश्व ब्रह्मांड दिसलं सगळं मुखामध्ये. विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर फार सुंदर सांगतात, म्हणायचे भगवंतांनी माती खाल्ली. सगळीच लहान मुलं माती खातात लहानपणी, आणि बरं का, माती खावी लहानपणी, माती खावी. लहानपणी खाल्ली म्हणजे मोठेपणी खायची वेळ येत नाही असं ते म्हणतात. त्यामुळे भगवंतांकडून काय काय शिकण्यासारखं आहे. ज्ञान, वैराग्य. काय वैराग्य आहे भगवंताचं. उग्रसेनाचं राज्य जिंकलं, मथुरेचं राज्य जिंकलं, पण मला सांगा, मनात ठरवलं असतं तर गादीवर बसू शकला असता की नाही? नाही, देऊन टाकलं पित्याला, देऊन टाकलं उग्रसेनाला. जरासंध मगधाचं साम्राज्य जिंकलं, पण नाही, देऊन टाकलं. इकडे नरकासुर वध केला, जिंकलं होतं राज्य, बसू शकला असता गादीवर, नाही, देऊन टाकलं त्याच्या मुलाला. याही पुढे सांगते, सुवर्ण नगरी वसवली द्वारका, पण स्वतः नाही राज्याभिषेक करून घेतला. काय त्यागमय जीवन आहे, काय औदार्य आहे भगवंतांचं. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ सत्ता चालणं बरं का. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती नाही, सत्ता, प्रेमाची सत्ता चालणं. कोरोनामध्ये अनेक आदेश निघाले, थाळ्या वाजवा, वाजवल्या की नाही लोकांनी, ही प्रेमाची सत्ता आहे, हे ऐश्वर्य. जबरदस्ती नाही, धमकावणं नाही, दादागिरी नाही, अजिबात नाही, प्रेमाची सत्ता. म्हणून तर 8 वर्षाचा मुलगा गोवर्धनातल्या, त्या गोकुळातल्या सगळ्या मंडळींना सांगतो, गोवर्धन पूजा, इंद्र पूजा बंद करा, गोवर्धनाची पूजा करा, वृक्ष लागवड करा. हे 8व्या वर्षी सांगतो मुलगा, भगवान गोपालकृष्ण, आणि सगळं गोकुळ ऐकतं. असं नाही म्हणालं कुणी की याला काय कळतंय, लहान आहे, ऐकलं. ही प्रेमाची सत्ता. तुमचं माझं आम्ही भाग्यवान आहोत की घरामध्ये आज कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, बसून 4 शब्द बोलायला तयार नाही एकमेकांशी. आम्ही भाग्यवान, आमचं 2 तास मंडळी ऐकतात. हे ऐश्वर्य. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश. भगवंत यशस्वी आहे. श्री ही मनाची श्रीमंती आहे. किती औदार्य. आणि औदार्य शेवटचा गुण. तू तो उदारांचा राणा असं तुकोबराय त्याला म्हणतात. अनेक विकारांवर विजय मिळवलाय त्यांनी. असा गोविंद म्हणाले, त्याचा छंद, त्याच्या गुणांचा छंद लागू द्या, की ज्याच्यावर इतकं प्रेम आम्ही करावं, इतकं प्रेम करावं की त्या प्रेमाने भगवंताला सुद्धा भुरळ घालावी. देवभावाचा भुकेला देव भावे लाचावला, अशी भगवंताची सुद्धा होते. म्हणून ज्यावेळी त्या गोकुळामध्ये ज्यावेळी अक्रूर न्यायला आला होता भगवंताला, आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. अक्रूर भगवंतांना न्यायला येतात, गोकुळाच्या त्या प्रवेशद्वारात आतमध्ये प्रवेश करतात. सगळ्या गवळणी काळजामध्ये धस्स झालं की हा का आलाय इथे. यशोदेकडे धावत गेल्या, यशोदा मैया का आलाय हा. यशोदा सांगते, चक्रपाणी निघालाय मथुरेला, गोकुळ सोडून चाललाय. आणि अक्रूर रथ गोकुळामध्ये सज्ज आहे, भगवंत रथात बसणार. सगळ्या गवळणी अशा रथासमोर आडव्या झोपलेल्या आहेत. अक्षरशः म्हणाल्या, अंगावरून रथ ने, आमचा प्राण घे, पण भगवंताला नेऊ देणार नाही. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण. गोकुळच्या मातीला सुद्धा सुगंध होता कृष्ण नामाचा, कृष्ण प्रेमाचा. इतकं प्रेम भगवंतावरती. आणि घेऊन गेले मथुरेला. काही दिवसांनी अक्रूर, कारण भगवंत रडायचे तिथे गवळणींच्या आठवणी, देव भावे लाचावला. इतका छंद होता, इतकं प्रेम होतं गवळणींच्या अंतःकरणामध्ये गोपींच्या भगवंताविषयी, की त्यामुळे तो रडायचा तिथे, डोळ्यातनं अश्रुधारा व्हायच्या. आणि अक्रूर कधीतरी गमतीने भगवंतांना म्हणायचे, काय म्हणाले, देवा तू परब्रह्म, तू रडतोस आणि त्या गवळणींसाठी तू रडतोस. अक्रूराला, उद्धवाला सुद्धा अशाच पद्धतीने पाठवलं होतं. म्हणाले, आता खरी ज्ञान भक्ती हे ज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे ते पटवून देण्याकरता पाठवलं. अक्रूराला यावेळी पाठवलं. म्हणाले, जा आणि माझ्या गोपींना एक माझा निरोप सांग फक्त, की भगवंत येईल म्हणून, येणार आहे म्हणून, एवढं सांग. का? कारण सांगतो, म्हणाले, आता त्यांची इतकी विरह अवस्था विलक्षण आहे की मी जर येणार नाही असं त्यांना निरोप पोहोचला ना, तर त्या कदाचित निघून जातील, प्राण सोडतील, त्याग करतील प्राणांचा. पण तू जर असं म्हणालास की भगवंत येणार आहेत, फक्त येणार या कल्पनेनं त्या कितीतरी दिवस जगतील. माझ्या मातृतुल्य गोपींना माझा निरोप दे अक्रूरा. अक्रूर गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला.
सगळ्या गोपी विरहावस्थेमध्ये. ती विरहावस्था आमच्या अनेक संतांनी वर्णन केली बरं विरहिणीच्या रूपामध्ये. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मौलींनी. काय माधुर्य भावाचा रसकल्लोळ केलाय. रसकल्लोळ मधुरा भक्तीचं अवीट गोडीचं प्रेम भगवंताप्रतीचं. त्याला लोकांनी नावं ठेवली बरं. भगवंतांची रास क्रीडा चर्चा केली लोकांनी नको त्या पद्धतीने. पण या अक्रूरांनी ज्यावेळी गोकुळात प्रवेश केला त्यावेळी अक्रूरांनी पाहिलं एक गवळण असं चित्र काढत बसली होती भगवंतांचं, अर्थात कृष्णाचं चित्र. नाव होतं त्या गवळणीचं चित्रगंधा. अक्रूर आले आणि ते चित्र अगदी बारकाईनं निहाळत होते. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या तिचं प्रेम, तिचा भाव आणि तिचा गोविंदाचा छंद बघून. आणि छान आहे म्हणाली चित्र. ती मागे वळाली आणि राग आला तिला की हा कृष्णाला घेऊन गेलाय, माझ्या भगवंतांना घेऊन जाणारा हा माणूस आहे. राग आला. अक्रूर म्हणाले चित्र भगवंताचं अतिशय सुरेख काढलंयस म्हणाले, पण एक चूक आहे थोडीशी. तिला अजून राग आला. म्हणाली काय चूक आहे, काय कमी पडलं माझ्या कृष्ण भक्तीमध्ये. अक्रूर म्हणाले भगवान गोपाल कृष्णांचं चित्र काढलंस पण त्याला पाय काढायचे राहून गेलेत. या चित्राला पाय काय नाही काढले. ती गवळण काय म्हणते बघा, काय छंद आहे, काय प्रेम आहे, काय भाव आहे. ती म्हणते मुद्दाम नाही काढले कारण उद्या तुझ्यासारखा कोणीतरी अक्रूर येईल आणि माझ्या या कृष्णाला सुद्धा घेऊन जाईल म्हणाले, म्हणून नाही पाय काढले त्याला. काय प्रेम असू शकतं. अवीट अनुराग असं म्हटलंय त्याला. प्रेमाची अत्युच्च अवस्था. आणि आज ज्याला आम्ही प्रेम म्हणतो, छंद, एखाद्या गोष्टीचं वेड लागणं, खरंच आता तर वेडच लागलंय की नाही. 14 फेब्रुवारीला प्रेमाचा महापूर आमच्याकडे फार आता येऊन गेला. परवाच एक व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचला की 14 फेब्रुवारीला गुलाबाच्या फुलाची वाट बघत बसण्यापेक्षा म्हणाले रोज कोथिंबीर आणतो तोच खरा, आणून देतो हातात. प्रपंच हा असाच आहे हो, संसार हा असाच आहे. दोघं पती पत्नी अगदी 60-65चं वय रस्त्याने निघाले होते बरं. आणि त्या आजोबांनी त्या आजीचा हात हातात धरला होता. मला इतकं छान वाटलं. असं वाटलं काय प्रेम आहे दोघांमध्ये, किती सख्य आहे, किती प्रेम आहे, किती गोडवा आहे. मुरलेला संसार म्हणतात तो हा. म्हणून मी जवळ गेले आणि ओळखीचे होते. म्हटलं काका किती छान हो, किती प्रेम आहे तुमच्यामध्ये, एवढं छान हाताला धरून आजींना घेऊन चालला तुम्ही. ते म्हणले प्रेम बिम काही नाही, हात सोडला की साड्यांच्या दुकानात पळते म्हणाले, म्हणून हाताला धरून जावं लागतंय. हा संसार, हा प्रपंच. त्यामुळे व्यसन लागावं तर भगवन नामाचं, भगवंताचं लागावं. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. संसाराचं व्यसन लागलंय आम्हाला, त्या व्यसनापासून दूर ठेव भगवंत. आणि तुझ्या नामाचं व्यसन, तुझ्या नामाचा छंद आम्हाला लागू दे. संसार हे व्यसन इतकं घातक आहे. संसरती इति संसार हा, तो सतत सरकतोय म्हणाले. मग राहायचं कसं संसारात. नाथ महाराज एकनाथी भागवतात सांगतात, ऐसे असावे संसारी जमवरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडोनी टाकीला. सुट्टीचे दिवस लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात, नाही खेळायच्या असं म्हणूया. आता ते डबडं हातामध्ये एकदा दिलं त्यांच्या की जगाचं भानच राहत नाही हो त्यांना. आता काय खेळ पूर्वीचे गेले सगळे. वेड अक्षरशः इतकं ॲडिक्शन आम्हाला मोठ्या मंडळींना सुद्धा झालं बरं, लहानांनाच नाही, मोठी माणसं सुद्धा. स्वयंपाक व्हॉट्सअप शिवाय, चॅटिंग शिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. त्यामुळे त्या मुली पूर्वीच्या भातुकलीचा खेळ खेळायच्या आणि अंधार पडला मग ते खोटा खोटा चहा व्हायचा. मला घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना तो प्यावा लागायचा. आजही आहे ते बहुतांशी चित्र. खोटा भात शिजायचा. अंधार पडत चालला, आई म्हणाली कार्टे चल घरात, की सगळं आहे तसं सोडून ती निघून येते. ऐसे असावे संसारी म्हणाले. तिकडून निरोप आला की आहे असं सोडून जायची तयारी हवी. ऐसे असावे संसारी जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडोनी टाकीला. रस्त्याच्या बाजूला कधीतरी कामगार आपल्या त्या बांधकाम कुठं चालू असेल तर काम करतात, त्यांची एवढी एवढी लहान लहान मुलं वाळूमध्ये खेळत असतात आणि दिवसभर ती पोरं बघा तुम्ही वाळूमध्ये खेळतात. असा पाय, म्हणजे आम्ही तो लहानपणी खेळायचो तो खेळ, वाळूत पाय घालायचा, त्याचं घर करायचं छान. आणि दिवसभर तो खेळ झाल्यानंतर आई म्हणते चल आता घरी जायचंय. ते पोरगं असं उडी मारतं टुनकन घरावर, मोडून टाकतं ते. ऐसे असावे संसारी. जायची वेळ आली की सावध असावं आणि आनंदाने जाता यावं, आनंदाने.
नाहीतर मग कधी कधी अशी अवस्था येते, जुने कीर्तनकार सांगतात की काय आजी आता थोडंसं घ्या, नामस्मरण हातात घ्या, माळ हातात घ्या, थोडंसं आता निवृत्तीकडे कल चाललाय ना, थोडंसं हातामध्ये जपमाळ असू द्या, भगवान नामस्मरण घडू द्या, तीर्थयात्रा नाही झाली तरी ठाईचा बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, चालू राहू द्या. त्या म्हणाल्या हो ते तर आहेच आहे, पण म्हणाले नातवाला बघितल्याशिवाय जात नाही, नातवंदाचं तोंड बघितल्याशिवाय जाणार नाही. मग तो नातू विचारतो अजून पण ना तू इथंच? बरं तेवढ्यावर सुद्धा आमची आसक्ती कमी नाही. म्हणतात आता पंतवंडाला बघितल्याशिवाय जाणार नाही, तो म्हणतो अजून पण तू इथंच, नातू आणि पण तू, अजून पण तू इथंच. त्यामुळे जगाने दिलेलं थोडंसं वाईट आपल्याला लागेल, माझं बोलणं थोडंसं कडू लागेल, पण हे सत्य आहे. न बोले मना राघवा विण काही, समर्थ म्हणतात, जनी वाऊगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्यने तो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. जगाने दिलेलं नाकारले पण वाट्याला येऊ नये, कारण आम्हीच सगळं खटाटोपाने उभं केल्यानंतर सुद्धा जर पिढी म्हणत असेल की तुम्ही आता नसलात तरी काही फरक पडत नाही, हे नाकारले पण वाट्याला येण्याआधी सावध होऊया. मग तुमच्या माझ्या शेवटच्या क्षणाला कोण असेल, देहांती तुला कोण सोडू पाहतो, तो भगवंतच तुझ्या आपल्या सोबत आहे याचं सतत भान ठेवावं आणि गोविंदाचा छंद मनाला लावून घ्यावा. सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची. संसार सागर, संसार सागर भरला जातो पुर, भरला जातो पुर, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे. वा वा क्या बात. सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे. संस्कृती भोवरा संस्कृती भोवरा फिरतसे गरगरा, संस्कृती भोवरा, संस्कृती भोवरा, भोवरा फिरतसे गरगरा, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे. बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची. म्हणून योग्य वेळी योग्य वयात मनाला छंद लागावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. परिणाम काय होणार आहे?
मग गोविंद ते काया, अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद ते काया हो, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही, भेद नाही देवातया, भेद नाही, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया हो, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते. अशा चाली आल्या की लोकांच्या मानाबरोबर डुलतात. बरं चाललंय, चालू द्या म्हणतो. मग गोविंद ते काया, भेद नाही किंवा भेद नुरे देवातया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. इतकं प्रेम भगवंताविषयी वाटायला लागलं की परिणाम असा झाला, मग गोविंद ते काया. संवेदना भगवंताची आपली एकच झाली. माझ्या अत्यंत आवडीचे संत, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू संत श्रेष्ठ प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज माऊलींना आई मानायचे, स्वतःला कृष्ण पत्नी म्हणायचे. माधुर्य भावाची उपासना होती. इतकं प्रेम भगवंतावर निस्सीम करावं गुलाबराव महाराजांनी. वयाच्या 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं आणि अंध असलेला हा जगाचा महात्मा, असं अलौकिक विभूतिमत्व होतं, प्रज्ञाचक्षु होते. आळंदीला माऊलींच्या आजोळ घरामध्ये प्रवचनाला बसले होते गुलाबराव महाराज. आपल्या आईकडे भेटायला आलेले, ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. अनुग्रह केला होता माऊलींनी मांडीवर घेऊन, गुलाबराव महाराज स्वतः सांगतात चरित्रात. आणि प्रवचनाला बसलेले गुलाबराव महाराज, आळंदीमध्ये अभिषेक सुरू आहे माऊलींच्या समाधीला. समाधीविषयीचा भाव इतका विलक्षण आहे आजही लोकांचा, आणि तो निश्चित असला पाहिजे. पण आजही समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत श्रोते हो, की त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी आणि मीठ मोहऱ्यांनी खरं तर दृष्टच काढावी की काय, असं वाटतं कधीतरी. परवा समाधी सोहळ्याला खरंच एक तरुण युवक, अगदी कॉलेजचा, त्यांनी मला विचारलं, खरंच माऊली आहेत का आतमध्ये? संजीवन हा शब्द न कळण्या, बुद्धीचा आवाकाच नाही आमचा, तो कळण्या इतका. पण माऊली खरंच आहेत का असं म्हटलं तेव्हा मला इतका राग आला होता खरं तर. पण मी थोडा संयम ठेवला आणि म्हटलं, माऊली आहेत, फक्त डोकं टेकवणारा कंसात तुझ्यासारखा दगड नसावा म्हणजे मिळवलं. माऊली आहेत अजून? म्हटलं हो, ते एकटे आहेत. आपण सगळे निर्जीव मेलेलो आहोत, ते एकटे जिवंत आहेत. ही परिस्थिती. मग गोविंद ते काया, काय भाव असेल गुलाबराव महाराजांचा. ते प्रवचनाला बसलेत आणि त्यांचे शिष्य अनुयायी होते. मुमुक्षू नावाचं, जुने, आपण सगळी मंडळी जुनी जाणती आहात, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. मुमुक्षू नावाचं एक मासिक निघायचं. त्या मासिकाचे संपादक ल.रा. पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर. ते समाधीला अभिषेक करायला त्यांना मिळाला. ते आले, म्हणाले, माझं भाग्य, आज माऊलींच्या समाधीचा अभिषेक मी करतोय. आणि अक्षरशः षोडशोपचार सगळी सेवा पूजा सुरू आहे. गंधलेपन चालू आहे, पंचामृत लेपन चालू आहे. आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहत आहेत. आणि हात फिरवत असताना तिकडे प्रवचनाला बसलेल्या गुलाबराव महाराजांचा आवाज कानामध्ये पांगारकरांच्या आला. तो आवाज असा होता, ते शब्द असे होते, पांगारकर, तुमच्या हातातली अंगठी तेवढी काढवता का? तुमच्या बोटातली अंगठी तेवढी काढाल का? माझ्या माऊलीला टोचतीये ती अंगठी. इतकी पराकोटीची संवेदन क्षमता आणि तो भाव एकरूपत्वाचा, अद्वैताचा काय असेल श्रोते हो. मग गोविंद ते काया, भेद नुरे देवातया. इतका भाव भगवंताच्या विषयीचा आणि त्या भगवंतांच्या चारित्र्यावर आजही चिखलफेक होतीये. कृष्णाने एवढ्या केल्या असं म्हणणारी, सहज बोलणारी मंडळी आहेत. गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा होतो
10 थरांचा गोविंद उभा राहतो, लाखो रुपये बक्षिसं वाटली जातात, पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की त्यांना अंग झाकलं जाईल एवढं वस्त्र नाहीये. आम्ही कधी विचार करणार या सगळ्या गोष्टीचा? भगवंत म्हणतो तुम्ही मला काही म्हणा, मला फरक पडत नाही. सगळं स्वीकारलं भगवंतांनी, सगळं स्वीकारलं. लोकांनी केलेली निंदा पचवली, शेवटच्या क्षणापर्यंत हसत राहिले, हसवत राहिले. एवढंच नाही, कुरुक्षेत्रावर विध्वंस झाला, गांधारी मातेनी शाप दिला. कृष्णा, तू मनात ठरवलं असतंस तर माझे पुत्र वाचू शकले असते. तुझ्यामुळे हा नरसंहार झाला, तुझ्यामुळे मी निपुत्रिक झाले. 100 मुलं असून सुद्धा मला एकही पुत्र आज जिवंत नाहीये. तुझ्यामुळे मी शाप देते. कौरवांचा निर्वंश केलास तसा यादवांचा सुद्धा निर्वंश झालेला डोळ्यांनी पाहशील. या क्षणाला भगवंत तिलाच धीर देतात, हसतात. आय ऍक्सेप्ट इट म्हणतात. मी स्वीकारतो आई, तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. स्वीकारलं आणि शेवटी निजधाम गमन एकांतामध्ये स्वतःचं अवतार कार्य संपवलं. असा भगवंत फरक नाही पडत म्हटले, मला काही म्हणा, मला तुम्ही भोगी म्हणा, योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. काव्याचा दर्जा इतका विलक्षण आहे. विदर्भातले कवी, कवीश्वर त्यांचं नाव, त्यांचे शब्द, रचना, संगीत रचना बाबूजींची आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पद आहे. वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. शेवटचं कडवं गाऊया डायरेक्ट. कर्तव्याला मुखता माणूस, कर्तव्याला मुखता माणूस, माणूस उरतो. हला हला ते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो. भक्ता देण्या संजीवन मी, भक्ता देण्या संजीवन मी, कलंक आदरितो. वत्सास्तव मम ऊर फुटावा, वत्सल मातेचा. भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर. असं अलौकिक चारित्र्य माझ्या गोपाळकृष्णांचं. म्हणून म्हणाले त्याचा छंद लावूया. त्याच्या नामाचा ध्यास एकदा लागला की परिणाम मग गोविंद ते काया भेद नुरे देवातया. त्या पुढचा परिणाम आनंदले मन, तिसरं चरण प्रेमे पाझरती लोचन. भगवंताचं दर्शन घेतलं तरी डोळ्यातनं धारा वाहायला सुरुवात होतात. अष्टसात्विक भाव जागृती होते. अनेक संतांनी तो अनुभव घेतलाय. आणि शेवटचं चरण आहे, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. एक निसर्गातला घडणारा चमत्कार तुकोबरायांनी आपल्या अभंगात घेतलाय. तो चमत्कार असा आहे की एक कीटक आहे. त्याला काही लोक कुंभारीण म्हणतात, काही लोक भिंगुरटी म्हणतात. मातीचं घर करतो आणि आपल्या त्या घरामध्ये एक कीड आणून ठेवत असतो, एक आळी. येता जाता त्या आळीला तो टोचत असतो सतत. परिणाम त्या आळीला असा ध्यास लागतो की ती येतोय टोचतोय. तिला पंख फुटतात आणि ती भिंगुरटी बनते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती वेगळी राहत नाही. तसं आम्हाला जर गोविंद नामाचा ध्यास लागला, त्याच्या गुणांचा, त्याच्या लीलांचा ध्यास लागला, तर आम्ही गोविंद रूप होतो, आम्ही गोविंद स्वरूप होतो. आणि अध्यात्मशास्त्रातल्या 4 मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्या सायुज्यता पदाला आम्ही प्राप्त होतो. हा आशय तुकोबराय सांगतायत. हा ध्यास, हा छंद कुणाला लागला, काय झालं आणि कशा पद्धतीने जीवाशिवाचं मिलन झालं ते उत्तर भागात बघूया. पूर्वरंगात अभंगाची आवृत्ती करते. गोविंद गोविंद
दानी तदानी नादिर दिरतानी दानी तदानी नादिर दिरतानी दानी तदानी